मॅन ऑफ द मॅचचे जे खेळाडू आहेत त्यांचा मुख्य मंचावरनं सन्मान केला जातोय. ऑनगोईंग मॅचकडे जाऊया. 2 ओव्हरची ही मॅच आहे. या गोष्टीची नोंद ठेवा दोन्ही टीम. हा 3 ओव्हरची ठीक आहे. ही मॅच होती. यानंतरच्या सर्व मॅचेस या 2 ओव्हरच्या असतील. ही मॅच 3 ओव्हरची आहे. यानंतरच्या सगळ्या मॅचेस या 2 ओव्हरच्या असतील. या गोष्टीची नोंद ठेवा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल समोरच्या बाजूनं. तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत त्यानं बॉलला रिटर्न केलं एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. डावाची सुरुवात इनिंगची सुरुवात अगदी योग्य तऱ्हेनं होत असताना एक सिंगलनं 3 ओव्हरची मॅच आहे. तिथे एका बाजूनं टीम अबिटकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोशिंबडे धर्मवीर प्रतिष्ठान बी जे पहिल्यांदा फिल्डिंग करत आहेत. तर कोशिंबडे संघ ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकून अबिटकर टॉस विन आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला थोडंसं गेम स्पीडअप करा. प्रत्येक चेंडूनंतर वेळ जर घेतला तर ती वेळ आपल्याला पुरणार नाही जी आपल्याकडे शिल्लक आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे षटकारामध्ये कन्वर्ट जरूर झालाय. मात्र इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे स्क्वेअर लेग पंचांनी. तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. इथे बीमर आहे की नाही याची चाचपणी ते चेक केलं जाईल. डायरेक्ट चंद्रावर आवाज. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन करून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन करून पाहतय ग. बघतीच्या वाल्याचं वार कसं तुपानी वाहतय ग. बघतीच्या वाल्याचं वार कसं तुपानी वाहतय ग. अगे उग तुझी मला स्माईल पटली नाही तर तुझ्या सारख्या ढिगाऱ्यानं पळते त्या डीजे वाल्याच्या माग. कळलं का? दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक. दिलात झुपळा झुपळा झापूक झुपूक वाजत राहतय ग. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झुपळा झुपळा झापूक झुपूक वाजत राहतय ग. इट्स अ बीमर. नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 8 या आकड्यावर. 9 वर षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. सिंगल डबल्स त्या तुम्हाला सुरू ठेवावे लागतील. जरी मोठे फटके तुम्हाला सहजतेने खेळता येत असले तरी स्ट्राईक रोटेट करणं. 3 ओव्हरची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा 40च्या वर पोचण्याचा प्रयत्न तुम्हाला इथनं करणं गरजेचं आहे. आणि तोच प्रयत्न जर आपण पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जीतू. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने निघून गेलाय. थोडासा आखूड टप्प्याचा होता. शफल झाल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते घडवणं फलंदाजाला शक्य झालं नाही आणि त्यामुळेच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आखूड टप्प्याचा आणखी एक बॉल त्याला पुल केलंय आणि हा पुल पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे आणि सक्सेसफुल सुद्धा आहे. त्यावर षटकार मिळेल. 6 धावा मिळतील. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या धावफलकावर लागते. 15 धावा या धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. पाच चेंडूचा खेळ ज्यानंतर धावसंख्या स्थिर. एक निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळाला जीतू.
अमोल त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करतो. एक शॉट ऑफ लेनचा बॉल त्याला मिळाला, त्याचा फायदा त्यानं जरूर घेतला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईनचा शॉट ऑफ लेनचा बॉल ज्याला पुन्हा एकदा पुल केलं आणि इथे पॉवरफुल ठरवलं. बॉल सीमारेषा पार. ओव्हरचा खेळ संपलाय. नंबर 1च्या ओव्हर नंतर विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम कोशिमडे जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावर. चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला गेला आणि बॅकफुटला गेल्यानंतर चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक तिथे प्ले केला, ज्यामुळे चौकार परावर्तित झाला. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल. आपल्या टीम करता एक चांगलं षटक त्याला इथे हाताळावं लागेल. बघूया येणारे बॉल ज्यामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी इथे विशाल त्याच्या वतीनं होताना आपल्याला पाहायला मिळते. चला थोडी घाई करा, खूप उशीर होतोय. यावेळेस मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय, त्याच्या मस्तकावर दस्तक. बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. होत्या त्यात नवीन गोलंदाजानं पहिल्याच बॉलवर लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलंय. 9+6 टोटल 7. पुढचा बॉल यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल होता. चांगला चेंडू यावेळेस टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर सुसाट वेगानं पुढे सरकत असताना 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली. एक चेंडूचा खेळ झालाय. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 45+ रन इथे दिसत आहेत धावफलकावर. चांगला बॉल यावेळेस मात्र पुढे खेळवताना बाहेर त्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. लालच बुरीवाला अगदी त्या पद्धतीचा हा बॉल तिथे पाहायला मिळतो, जो फलंदाजाच्या मनात लालच पैदा करतो मोठ्या फटक्याची आणि तदनंतर थोडासा ट्रिप होताना खाली पडताना बाहेरच्या बाजूने निघतोय आणि निर्धावच्या स्वरूपानं चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये कॅरी होतोय. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. लालच तीच इथे निर्धाव चेंडू मिळवून देते या गोलंदाज विशालला. खराब लाईन मात्र फटका फसलाय. टोच्या जवळपास लागला होता बॉल. क्षेत्ररक्षक होता चेंडूच्या खाली आणि त्याने टिपलाय का चुकतेचा झेल. इथे विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. संपलाय त्याचा खेळ. विकेट आली आहे. वेगानं धावसंख्या पुढे वाहत होती. त्या धावसंख्येला कुठेतरी लगाम लावणं, अंकुश लावणं, तिला आटोक्यात आणणं ही मोठी जबाबदारी विशालच्या खांद्यावर पडली आणि त्यानं 3 बॉलमध्ये ती जबाबदारी योग्यतेने निभावली असं म्हणावं लागेल. पहिला बॉल त्यानं अगदी लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करताना खराब पद्धतीने हाताळला जरूर, मात्र त्यानंतर इथे 3 चेंडूमध्ये 1 विकेट, 2 डॉट बॉल. पुढे खेळवला. पुण्याची एकदा बॅकलिप खाली झाली आणि त्यानंतर जमिनीवर दणदण करत जाणारा हा बॉल जोवर उचलला गेला. संधी होती तिथे 2 धावा घेण्याची आणि ती मिळवली. 2 धावा तिथे सुखरूपतेनं दोन्ही फलंदाजांनी पळून पूर्ण केल्या. ज्या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली 28-28 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आक्रमकता राखवली तर 2 ओव्हरमध्ये चांगली टोटल धावफलकावर उभी राहू शकते. इथे मिस केलंय. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. फलंदाजी
तिथे हसताना पाहायला मिळतोय की काय झालं नेमकं हे माझ्याकडनं. ज्या खेळाडूला टी शर्टची साईज ॲडजस्टमेंट नव्हती त्या खेळाडूने यायचंय. आपली जी साईज आहे टी शर्टची ती अवेलेबल झाली आहे. आयुध फॅशन पॉइंट ज्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचे आपल्याला उपलब्ध करून दिलेत. कैलाजी पष्टे. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर समाप्त होती नंबर 2ची. 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 29 आहे. येणारी इथनं शेवटचं षटक ते अजूनही प्रगतीपथावर येणार आहे. बघूया कसा खेळ असेल येणाऱ्या शेवटच्या षटकाचा. यावेळेस मात्र तिथे फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक आला वेगानं ज्यानं बॉलला स्टॉप केलं आणि इथे कलेक्शन मध्ये गडबड त्यामुळे रन्स मिळाल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावर. 31 वर माफ करा. नवीन गोलंदाज आहे यावेळेस गोलंदाजी करण्याकरता गुलशन आलाय. बघूया गुलशन. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय पुन्हा एकदा सीमारेषेची भ्रमंती. बॉल चाललाय पहिल्या टप्प्याखेरीस डायरेक्टली गेलाय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल ज्या पहिल्या मॅच मध्ये 2 संघ इन ॲक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. टीम जाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वेडवहाळ या दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. जाळे स्पोर्ट्स जाळे आणि वेडवहाळ दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. चांगला बॉल ऑफ स्टंपवर ठेवला. तिकडनं विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा मनसुबा होता तो यशस्वी ठरवला. या आधीच्या चेंडूवर एक षटकार आला होता मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर कमबॅक करू देतो इथे गोलंदाज. 2 बॉल सलगचे त्यानं निर्धाव टाकले. 4 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या 37 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धर्मवीर प्रतिष्ठानचे दोन्ही संघ आज मैदानामध्ये पाहायला मिळाले. ए टीम कडनं एकही चेंडू न टाकता तिथे ज्या 14 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर नवीन गोलंदाजानं वाईट +4 बाईज म्हणजे 19 धावा एकाच बॉलवर दिल्या आणि तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या दरम्यान एक चांगला फटका चेंडू फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं सीमा रेषा पार षटकार. अतुलजी गोतारणे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण करतोय टॉस. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभस्ते इथे टॉस केला जातोय. जाळे आणि वेडवाळ या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल. यावेळेस जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर बॉल 9चा इशारा आलाय.
पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या 46, विजया करता 47 धावसंख्येचं लक्ष आहे. या 47 धावा धावफलकावर कशा पद्धतीने लागतील उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी टॉस झालाय. इथे टॉस जिंकलाय तो टीम जाळेनं आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. 2 ओव्हरच्या मॅचेस असतील. जाळे संघ आणि वेडवाळ दोन्ही संघ आपण लक्षात ठेवायचे. 2 ओव्हरच्या मॅचेस आहेत. झालेत मैदानामध्ये, त्यामुळे जास्तीचा वेळ नाहीये आपल्याला. लगेचच फिल्डिंग सेट करून मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करायची. ऑलरेडी आपल्याला आम्ही इन्स्ट्रक्शन्स दिल्यात. जास्तीचा वेळ घेऊ नका. लवकरात लवकर आपण फील्ड सेटअप करून मॅच सुरू करा. धावसंख्या 46 आहे. 47 लक्ष आणि या 47 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर लावलं जाईल ते या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाज अमोल आलाय. भावेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीनं फलंदाज बारकू जो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हॅलो, धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 आकड्यावर आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडू नंतर धावफलकावर 2 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर तिथे बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे निर्धाव चेंडू खूप महत्वाचे आहेत. या मॅच मध्ये तुम्ही किती धावा धावफलकावर उभ्या केल्यात यापेक्षा तुम्ही त्या धावा कशा वाचवताय ना ते खूप महत्वाचं असतं. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय उंच हवेतनं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावर आहेत. माननीय शरदजी पाटील साहेब आणि सुभाषजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मंचावर यावं. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली इथे कॅच टिपला गेलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. एक च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 9 या आकड्यावर. प्रतिकार मंदावलाय. इथे कळून चुकलंय की नक्की काय होणार आहे या मॅच मध्ये. यानंतरच्या ज्या दोन्ही टीम आहेत आपल्याला सज्ज राहायचंय. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षकाची निवड ती चुकली आहे. त्यामुळे माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलच्या मदतीनं धावफलकाला वाढवलं गेलंय. धावसंख्या फक्त 10 या आकड्यावर. फक्त याकरता की तुम्हाला खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट टीम ऑन युअर मार्क सज्ज राहायचंय. वेळ घेऊ नका. आम्ही सातत्याने याकरता सांगतोय की जेवढ्या मॅचेस कंप्लीट होतील त्या आज आपल्याला कंप्लीट करायच्याच आहेत. कारण सध्या थंडी गुलाबी थंडीचे दिवस आहेत आणि या महिन्यात दिवस हा 5:30 पावणे 6 त्यानंतर अंधार होतो. त्यामुळे 5:45 पर्यंत जेवढा रोहिदास पाटीलच्या प्रत्येक षटकाराकरता सचिन पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि षटकार हॅट्रिक करता 1000. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे पहिलाच बीमार आहे. नो एक्सपेरिमेंट खूप या महाग पडतात. एक्सपेरिमेंट खूप चांगले चांगले संघ पराभूत होताना याआधी आम्ही पाहिलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र
हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं ही मॅच इथनं जिंकणं थोडंसं कठीण आहे, मात्र 36ची गरज आहे. नोचा इशारा आलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि तो सीमारेषेच्या आधी थांबलाय. एक सिंगल मिळेल. नो +1 एकंदर 2 धावा मिळतील. चला पुढचा गोलंदाज. एक्सपेरिमेंट करण्यात वेळ घालवू नका. आपले जे रेग्युलर गोलंदाज आहेत त्यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणा आणि एक्सपेरिमेंट करता करता कार्यक्रम झालेल्या खूप टीम पाहिल्यात आम्ही. एक्सपेरिमेंट करता करता कार्यक्रम कित्येक चांगल्या चांगल्या टीमचा झालेला आम्ही खूप वेळा पाहिलाय. क्रिकेट आहे जिथे काहीही शक्य आहे. एका ओव्हरमध्ये 42 रन सुद्धा बनल्यात या क्रिकेटमध्ये. त्यामुळे तुमच्या 36-37 त्या सहजतेनं बनू शकतात. षटकार येतोय. जे षटकार गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत फील्ड केला एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना 20. एकंदर 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे आणि ज्यामध्ये 27ची गरज आहे. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. इथे सफलता मिळते, विकेट मिळते, खेळाडू बाद. यावेळेस क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल तिथे धावफलकावर जोडत असताना आपण पाहतोय एक सिंगलच्या मदतीनं धावफलकावर वाढ झाली. जिंकणं इथनं शक्य नाही आहे, फक्त औपचारिकता आहे ती या बॉलची पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर नवीन मॅचकडे आपण लगेचच वळतोय. इथे ओव्हर समाप्त होती. या वाईटचा इशारा आलाय, माफ करा. एक बॉल अजूनही टाकावा लागेल. एक चेंडूचा खेळ जो बाकी आहे. टॉस झाला या नंतरच्या मॅचचा. दोन्ही संघ आपण मैदानाच्या दिशेने लगेचच यायचंय. समोरच्या बाजूने फटका चांगला आहे, मात्र यावेळेस जोपर्यंत फील्ड केलं तिथे विजय संपादित केलाय. या मॅचमध्ये टीम कोशिंबडे संघाला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा खेळाडूचं नाव